राम राम मंडळी, जय श्री महाकाल, जय महाराष्ट्र। 120-300च्या स्पीडनं आपण आलेलो आहे शिडी आता शेतामध्ये. आपल्या शेड्या करत आहेत चारा आणि या शेतामध्ये काही जास्त समजा माल मटेरियल नाही आहे, पण मग कसं आता होतं रिकाम पण तर आलो मग या शेतात. विषय असा आहे, तू म्हणताना काय दाखवला हो ती ह्या बहीण मोबाईलवरती रिकाम पण नव्हतं जरा, म्हणून तो असा घालता. तुम्हाला दाखवतो आता मोस्ट पॉवरफुल काजू बघू शकता तुम्ही. दिस इज लाईक बेडाज, दिस इज लाईक बेडाज, बेड्याचे झाडं आणि शेडे आपल्या सरस आहे बघू शकता. टप शेड्या चरून आल्या, बऱ्यापैकी चारा आहे शेड्यांना, पिल्लासाठी बी बरा आहे. काकाबा आहे तिकडे, शेड्या अशा चरवण्यात आधी एवढ्या. मग इथून कोणत्या ठिकाणी जाऊ आपण ते तर मी आधी काही सांगणार नाही, ते सांगेन तुम्हाला पुढे. राजा जी चलो चलते हैं आगे. तर नमस्कार मंडळी, बघू शकता आपण तोडलेली आहे एक फोकी, म्हणजे बोराटीची फोकी. फोकीने हे एक प्रकारची काळीच आहे समजू शकता तुम्ही. यु नो काळीशिवाय मिळेल नसते भाऊ. काळी म्हणजे जास्त हातरिकामा पाहिजे नाही, आपला काळी पाहिजे सोबत. विषय गंभीर बात तो सही है. आणि आपल्या शेड्यांचा आता बऱ्यापैकी चारा झालेला आहे आणि शेड्या आपल्या आता जाणार आहे पाणी पिण्यासाठी. विषय कसा आहे माहिती आहे तुम्हाला, आताची वाजले 11 आणि शेड्या आपल्याला पाणी प्यासाठी घेणार आहे. त्या चिंचीच्या झाडाखाली बिजून भरलेलं आहे डालं आणि शेड्या आपण घेऊन चाललेलो आहे आता पाणी पिण्यासाठी. शेड्यांचा पाणी पिण्याचा हा पहिलाच वक्कल सकाळपासून, म्हणजे 9 वाजतापासून. सकाळी म्हणजे कशा ज्या बकऱ्या काल संध्याकाळी त्या पाणी पेलं नसता त्या मग आता सकाळी पिता. आता ते थांबवण्यात आली, म्हणजे कसं एकट्ठ्या डाल्यावर माजून नाही झालं पाहिजे. माजून म्हणजे विषय असा आहे की ते एकट्ठ्या भेडल्या आहे, मग कसं त्या लहान लहान पिल्लेले काही पाणी पिता येत नाही. विषय असा आहे. हे वा, त्या अर्ध्या झाल्या इकडे, अर्ध्या जेल ताण लागेल आहे. देईल समजते की एडी पाणी आहे. विषय असा असते त्याचा. जनावर आहे ते आखरी माणसापेक्षा बुद्धी तर द्यायला आहे. क्या बात कर रहे? पंक्ताईमधला विषय माहिती आहे की तुम्हाला. माणसं तरी समजा एक आखरीच्या एंडिंगले जेवण घेऊन झाले की ते गिल्लासं पत्रवा फेकून देतात, पण जनावर तसं नसते. जनावर पद्धतशीर तरी जातात. अर्ध्या पकड्या तरी पाणी पिऊन राहिल्या, आता अर्ध्याकडे चरू राहिल्या. ते माहिती आहे, गर्दी करायची नाही. माणसापेक्षा जास्त डोकं आहे ना जनावराले, पण तरी जनावराचं काय होकेलं की जनावराला बोलता येत नाही. विषय असा आहे. हे बा बोलतात पहिले म्हणजे त्याच्या भाषेमध्ये तर त्या बोलतात, असा विषय आहे. आणि हे त्या दिवसची चिंच, या चिचीला एवढा कप चिचा आहे, पण त्या एका चिचीले बी हात लावा वाटत नाही. विषय असा आहे, त्या आहे आंबट डहाण, पुरे आंबट डब. आणि त्या आंबट चिचायला तोंड लावलं की बेकार काम आहे ते. नाही तर चिचा तर खाली जाय ना हे पाडलं, पण ते एका चिचीला बी धक्का लावा वाटत नाही. ते पुरा आंबट डक आहे. भेटतो तुम्हाला 0 मिनिटात. 1 hour later. दुपारची वाजले आहे 11:15 आणि आपण आता या शेतामध्ये आलेलो आहे आणि इथून आपल्याला जाणं आहे दुसऱ्या ठिकाणी. विषय असा आहे की बकऱ्या बसून आहे एका ठिकाणी आता, आणि आज काही मेळ नाही आहे शेताचा. शेताचा मेळ तर लावेल आहे, पण मग तो दुपारून आहे.
विषय असा आहे हिर बघू शकता याच्यामध्ये बी आहे म्हणा भलाबुरा पाला लाईक दिस चलो चलते चलते आ गए इन खेत में हम आ गए। क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है। चलो एक चक्कर मारून नंतर मग भेटतो तुम्हाला 0 मिनिटात। ला 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 ला। त्या शेतामधून आपण आता निघलेलो आहे आणि रस्त्यानं जाता जाता काही नाही बा बकऱ्या घेऊन जातो आता दुसरं काय बघू शकता आपल्या शेड्या चाललेल्या आहे आणि आपण जाणार आहे आता सीधं डायरेक्ट कुठे माहिती आहे तुम्हाला गोंधन खाली। तो चलो मिलते हैं डायरेक्ट गोंधन के नीचे 1 बजे सीताराम। जवान हुई वो अभी खाना पीना खाएंगे उधर मिलते हैं डायरेक्ट गोंधन के पास शहर में। A few moments later. 12:30 वाजता आपण आलेलो आहे गोंधन खाली बघू शकता हे आपली गोंधन या सगळ्या मेंढ्या तुझ्याला वाटते या म्हणून तर आणि वावर पुरं व्हायला भाऊ खुराट म्हटलं याच्यात थांबू जरा तरी एक चक्कर मारून आणून जाईल डब्बा लटकू का वाडी हां डबल असते नाही यार किती तेल लागू झाला याच्या खाली साला काय कबूतर मारेला की काय कबूतर होलगी बिलगीचं आहे भाऊ फकाळ हे सगळे इधर एखादी खुटी दिखता मैं इस खुटी को लटकाया अभी डब्बा यू नो इधर लटकाया अभी वो और इधर से अपन चक्कर मार के आएंगे एक मेंढा को तबड़ा ठेंगा लेके घूमने का पूरा दिमाग खराब हो जा रहा भाई। एक राउंड मार के आते कैसे खेत में नहीं तो बकरियों को लगता है कि साला पाला इस खेत में आए अपन पाला नहीं बिला नहीं मतलब खाने पीने को कुछ नहीं है ऐसे घुमाने लेके आ जा रहे बैठने को ऐसे बकरे को लगता है तो उनको ऐसे एक चक्कर मार के वो आखिरी के धुरे के पास ले जाएंगे वहाँ से घुमा घामा के जिनको लगे वो खाते भी जिनको नहीं लगे वो इधर आ जाते पहाड़ी के पास। सुबह सुबह साला इसको गऊ को पानी दिया हुआ है चल 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 उधर पूरा राउंड मार के आएंगे अभी। एक बात परसों के दिन की भूली गया मैं अजीत दादा प्लेन क्रैश में उनका एक्सीडेंट अपघात हो गया उनको मेरी तरफ से भावपूर्ण श्रद्धांजलि। अगर इंसान का कुछ बता नहीं सकते भाई बेकार काम है इतने बड़े मतलब आदमी प्लेन क्रैश में 5 प्लेन क्रैश में अपघात हो गया उनका पाँचों को मेरे तरफ से भावपूर्ण श्रद्धांजलि। माणसाचं काही खरं नाही भाऊ कधी टाईम येईल कधी काढीन काही सांगता येत नाही। जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत आनंदात जगा प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या भांडण तंटा करू नका। कसं जीवन हे एकदाच भेटते। जीवनाचा कसा विषय आहे जीवन किती बी पैसा असला तुमच्याजवळ त्या पैशाला किंमत नाही कारण की जीवन हे परत मिळू शकत नाही। तुम्ही शरीराचे पार्ट घेऊ शकता पैसा असेल तर
पण जो जीव आहे, जो श्वास आहे तुमचा, ते ऑक्सिजन बी लावू शकता तुम्ही, पण जर काळ आला त्याच्या पुढे कोणाचीच चालत नाही. विषय असा असते. आजच्यासाठी एवढंच. शेड्या एक राऊंड मारून आणलेला आहे. शेड्या आता बसून देऊ कधी गोंधन खाली. मग भेटते तुम्हाला आपल्या लंचच्या टाईमवर. शहर में सीताराम, खेत में शेड्या. हर हर महादेव, जय श्री महाकाल आहे. आणि विहिरीवरून आपल्याला जाणं आता हिर डायरेक्ट गोंधन खाली. ला ला ला. मित्रांनो, ही गाडी कशाची आहे कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता तुम्ही. टूर टॉपची गाड़ी है ना हो. इधर से अभी बैठने को जाना है भाई गोंधन के नीचे. सीढ़ी बकरी आ रहे हैं. चलो सेना, सेना आर्मी, आर्मी रिटायर सेना. चलो बैठो, चलो बैठो जल्दी. आता काय लोटांगण घेऊन आलाय बा. खाली लोटांगण मध्ये निचायरनं. चला वा बसा तिकडे. वा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. अशा उन्हाळ्याच्या वातावरणात तापपैकी अशी चालणारी थंडगार, शरीराला लागणारी हवा आणि गोंधनचं झाड, त्याच्या खाली असणारी सावली, हिरवागार असा पाला करून आलेल्या आपल्या शेड्या शांततेत तशा बसल्या आहे गोंधन खाली. आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये आता शेड्या आपल्या इथं करणार आहे बागुल. आणि त्यांचं बागुल जाणार आपल्याला तर आपण येईल ना, तर घेऊन जाऊ डबल भत्ता मारण्यासाठी. तर आपला जो भत्ता राहिला आहे तो आता आपण करणार आहोत, म्हणजे जेवण. येऊन आता आम्ही करतो जेवण. पक्का गेले तिकडे वावर पायाले एका जणाचं, ते आले की मी बसू जेवणासाठी. तोपर्यंत आम्हाला इथं आता शेड्यांचे संरक्षण करायचे आहे. आणि एक पण शेडी अशी उठून जाता कामा नाही इकडे तिकडे, तिकडून इकडे, इकडून तिकडे, तिकडून इकडे असा रिटर्न असतो. इकडून बकरी हाणली की तिकडल्या कोपऱ्यात जाते, तिकडून हाणली की इकडल्या कोपऱ्यात जाते. म्हणजे जो पायणारा असते तो पुरा पागलून जातो. दुपारचे वाजलेले आहे 2 आणि आपल्या शेड्या घेऊन आपण मित्रांनो आता चाललेलो आहे दुसऱ्या शेतात. बघू शकता आतापर्यंत आम्ही बसेल होतो गोंधन खाली, म्हणजे 1 घंटा, हा 1-2 घंटा समजा बसेल होतो तरी. आता तिकडून आपण आलेलो आहे या दुसऱ्या शेतामध्ये. खाली वावरून नसले की असं कुकडे भटकणं पडते. हे 3-4 राहिल्या या शेतात चालू आहे जंगल में. जंगलाचा जो हा पडी पसारा आहे, असं आम्ही आता इकडे तिकडे वनवासात हिंडत आहोत. वनवास पुरा बेकार असते भा बकऱ्याच्या मागे. चला 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 चला. कना 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 हिंडणार आहे त्या. ते इथे काही नाही आहे, मग काय करतील त्या बकऱ्या. इकडे तिकडे हिंडणार आहे त्याला. आज त्याचा काही मिळणे जमून आला ना. आज असंच आहे इकडे तिकडे दौरे. डोकं खाजून बकऱ्या मागे हिंडा. ओव्हर नाही भाऊ, आज असंच आहे. आज यानं नसता इकडे हाणल्याने तिकडे मस्त होतं बजे. देखा आपने लापरवाही का नतीजा है. चलो खायला इधर चारेंगे अभी जरा सा, फिर मिलता तुमको बाद में. क्या पॉइंट आहे तो. आपल्या शेड्यात चरत आहे इकडे आणि आपण आहे शेड्यांमध्ये. विषय असा आहे काय हो, क्या बात आहे. पक्का बॉल दिसलेला आहे मोह. ये होईना बात. चला तेच तर म्हटलं सकाळपासून सालं व्हिडिओ सगळा सुना सुना वाटरला. अभी मजा आएगा ना भिड़ो. पुढे आहे कुठे आहे. ते नाही आहे. अरे बाप रे बाप, बकरीला दसलं रे भाऊ. काय असं काळी नाही करू. क्या बात आहे. खूप सपाटे मोहाय झालं इथं.
लाल कांड्या होय ते काळीवर बी नाही ना गाडीवर नाही बा पुरं पुरं या गौकर्णीच्या इलावर आहे इथं. काय तर कसं आहे ओरवल्या जाईल भंग मुट्टी नाही फुटीन तो कांदा. आता यायला पाहिजे युवा. विषय असा आहे की आपल्याजवळ कुऱ्हाड. आरणी बी आहे म्हणा तडी ते हा? आरणी चल काळीले कोणते आहे ते. अरे नाही हो अरणीची गाडी आहे ते जमते. पण मग त्या एलामध्ये गुतेल नसलं की झालं ते. एलात जर गुतेल असलं तर त्याचा पुरा कांड होईल. पण पेटी पाहिजे पुरो दसरा आहे ते 2-3 बकरे दसलं तर होय लालगंडीत आहेच ते. पण मग भाऊ मोह तर खाणं आहे. विषय काय असं 2 माशात डसल्यात आलती ना आज. डसल्यावर मा भावना सांगीन तुम्हाला. पण आता मोह हुल्लो म्हणजे हुल्लो होतो हे. भेटतो तुम्हाला 0 मिनिटात. थांबा जरा आता. काका भावना लावला भाऊ जुगाड करण्यात येलं गेलं कापणं लावली कुऱ्हाडनं. आणि विषय असा आहे की मोह तर खाणं आहे भाऊ काही करून. माशात डसल्यात चालतीन चालली तर सकाळी ती बकऱ्या इकडे मागे तर बकऱ्याला डसत होते म्हणून ते दिसलं. पाहून घ्या येलं गौकर्णीचे येलं कुऱ्हाडनं कापणं लावली. विचार करा. सीताराम हो कापकूप थांबा जरा. आणि तुम्ही मी हे वळतो तुम्ही सीधी डांग टोळा दे मला आणि तोड देणं ते मग ते वळणं पडीन ते. हो ना पण हे तर मग ते हे ते फुटीन ना तर फुटत नाही तो कांदा. थांबा जरा. अरे अरे लाल कांडे आहे ते त्या बाई माशी बिलागली होती भाऊ नाकाले. काय माणसा तुम्ही. ते काडी गेली हातातून आता त्या बकऱ्या चालल्या पोहून. त्यासाठी मांदा आता पद्धतशीर आता करा. आता काळाच ते तर डब्बा आणतो मी तर लोक थांबा. ती ह्या होईन भंग आल्या त्या माशा उरावर काय करता. एक आणला भाऊ डब्बा. मग का भाऊ ताण लागेल ती आलो आपल्या जुन्या विहिरीवर. म्हणजेच आपली ते जुन्या काळातील जे गप्पा रंगल्या होत्या 2 श्यामा आबा आणि पकाबा यांच्या जुन्या गप्पा. तो व्हिडिओ तुम्ही मागच्या याच्यामध्ये बघू शकता. त्या विहिरीवर सैदान भरले होते जरसे हात धुणं होते. मग आलो विहिरीवर. मग हात धुवून काढले. बकऱ्या गेल्या तिकडे आपल्या. त्या बकऱ्यांनी ना आपल्याला आपण ते पराडी पोपटली होती माहीत आहे त्या वावरात. विषय ऐसा है उस खेत में अभी अपन को कराने है बकऱ्या. डायरेक्ट आता 2.5 शेड्या आपल्या आलेल्या आहे पराठीमध्ये. पराठी ते पूर्ण कोराट झाली आहे पण पानं पूर्ण आहे. दर्शन मिळल्या बकऱ्या बघू शकता. काही थोड्या प्रमाणात पाला राहिलेला आहे. पाहिलं कसं निघलं त्या बकरी नाही वा मोबाईलवर टाकलं ना त्यानं पाहिलं नाही ना. फायबर ते याच्यात आहे काय तर मित्रांनो आता आपल्या शेळ्या चरून राहिल्या. बकऱ्या चरू देऊ आता. 2.5 दिवस काढणं आपल्याला. आज मिलता हूँ तुमको अभी उस धुरे पे जाके. शहर में सीताराम पराडीमध्ये शेळ्या. सीताराम दुपारची वाजलेली आहे आता 2:30 और 2.5 घंटा निकालना है अपन को. विषय ऐसा आहे बकऱ्याची साली लाईन लागली आज. जरा याची थोडी खंत वाटत आहे. मक्याची तुरी पळून राहिली तरी 8 दिवसात लागे आपण हो. 8 दिवस झाले असतील. मग आले गप्तुऱ्यावर उन्हातले. याच्यापेक्षा तुझं जायला पुरं होतं रे आपल्याला बोलायच्या भाजी ते तर आहे पण मग आता इलाज नाही झाले. काय तर एकच बकऱ्या फुगल्या असतील साप ना, गेल्यावर त्याच्यावर फांडीवर रस्ते मारतो आपण. असा कार्यक्रम असते आपण. काल असं वावर होतं की तिकडे बकऱ्या टापपैकी चरल्या असत्या पण नाही आपण इकडे आलो. नाही इलाज नसते झाले. वक्त की बात होती है लाला. मिलता हूँ तुमको बाद में. चौरायला भाऊन हे काही जे पिल्ला आहे पिल्ले खेळून राहिले राखीत. बेकार काम असते. विषय असा आहे की आपल्याला जाणं आता. तुम्हाला सांगतो कुठे जाणं आहे. हा डब्बा लटकवतो गाडी. आणि काळी ठेवतो गाडी. आणि हे घेतो डब्बा आणि टालकं. डब्बा आणि टालकं घेतल्यावर तर तुम्हाला समजून जाईन की आता बकऱ्याला पाणी पाजणं आहे. आपण चाललो विहिरीवर.
दुपारचे वाजलेले आता, जाऊ द्या, टाईम काय जेवढी वाजो. पाणी पाजणं इज मोस्ट इम्पॉर्टंट इन लाईफ, इन गोट फार्मिंग, इन माय शेळी पालन एरियाज. बहुत तेज हो रहा है. And this is hybrid seeds, and this is Dalka and Batli. We going Dalka. कबूतर निघलेला आहे विहिरीतून. 0 मिनिटात भरतो डाल्यात पाणी, पाचतो बकऱ्याले पाणी. भेटतो तुम्हाला 0 मिनिटात. हर हर महादेव, जय श्री महाकाल. Later. आहे 4 आणि आपल्या शिड्या आता पाणी पिलेले आहे, बघू शकता. ज्या काही राहिलेल्या आहे त्या पाणी पिण्यासाठी आता येत आहे. बाकी बकऱ्याचे जे पाणी पिऊन चालले गेले त्या करत आहे चारा. 4-5 चिल्लर पार्टी खूप माजून अंत झाली. या या, चाल 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 चाल. जेवढ्या राहिल होत्या आता तेवढ्या पाणी पित आहे. चला, भेटलं तुम्हाला आता इकडून तिकडे त्या शेतामध्ये. सीताराम. रात 7:45 संध्याकाळचे वाजलेले आहे 5:30 आणि डब्बा आणि डालकं घेऊन आपण निघलेलो आहे आता घराकडे. तर विषय आहे असा की आजच्यासाठी एवढंच. काय बोलू आता, काय तेच रिपीट करू तर माया बी ज्वारी आलं, बोर मारवला. आता व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून टाका. भेटू तुम्हाला पुढच्या भागामध्ये. जय श्री महाकाल, हर हर महादेव, सीताराम, जय महाराष्ट्र. राम राम मंडळी, जय श्री महाकाल. संध्याकाळचे वाजलेले आहे 6 आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढं. तर आपला व्हिडिओ आज एंड होणार आहे. एंड म्हणजे आजच्यासाठी एवढं. बघू पुढच्या भागामध्ये, म्हणजेच उद्या. तर अशाच मजेदार व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला करून टाका लाईक शेअर आणि सबस्क्राईब. भेटू तुम्हाला अशाच नवीन काही व्हिडिओसोबत आणि वेगवेगळ्या कॉमेडीदार मजेशीर निसर्गासोबत. भेटू तुम्हाला उद्याच्या भागात. जय श्री महाकाल, हर हर महादेव, शहर में सीताराम, जंगल में शेड्या. सीताराम.